हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी आणि माझ्या मम्मीनी मोतीचूरचे लाडू कशाप्रकारे बनवले. कारण माझ्या आजीला मोतीचूरचे लाडू खूप आवडतात, तेही बाहेरचे म्हणजे मार्केटमधले आवडत नाहीत. तर ती आली होती आमच्या इथं सुट्टीसाठी. तर ती म्हणली माझ्या मम्मीला की माझ्या मम्मीच्या हातचे लाडू खायचे आहेत तिला. तर तिच्यासाठी खास आम्ही हे लाडू बनवले होते आणि तिला खूप आवडले आणि तिनंही पाहून घेतले. आता लक्ष्म्यात गणपतीत लाडू लागतात ना नैवेद्यासाठी फराळीचे ताटामध्ये, तर तिनंही पाहून घेतलं कशा प्रकारे लाडू बनवायचे आहेत ते. आणि मम्मीने आणि मी तिला पूर्ण रेसिपी प्रोसेस काय असतं काय नाही ते सगळं समजून सांगितलं. आणि फर्स्टच ट्राय आहे आणि तुम्ही बुंदी पाहू शकता किती अप्रतिम अशी बुंदी गोल गरगरीत झाली होती. मी आणि माझी मम्मी या लाडूमध्ये परफेक्ट आहात म्हणायला काही हरकत नाही, कारण ही अशी मोती म्हणजे अशी बुंदी पडतच नाही सहजासहजी. खूप ट्राय घ्यावा लागतो यासाठी, बट आम्हाला नाही, मम्मीने मला खूप छान प्रकारे शिकवलं आहे. मलाही येत नव्हतं आधी, मीही शिकून घेतलं मम्मीकडून कसं करतात काय. तर मी बनवत होते आणि मम्मी त्याला फ्राय करत होती तेलामध्ये. तर आम्ही आधी असं बनवून घेतलं खूप सारं. त्यानंतर थोडासा ऑरेंज कलरही यामध्ये ॲड केला आणि त्याचं हे फ्राय करून घेतलं. त्यामध्ये थोडा थोडा ऑरेंज कलर दिसण्यासाठी जास्त नाही ॲड केला, एकदम नॉर्मली ॲड केला. आपला फूड कलर खायचा असतो तो वाला. आणि त्यानंतर मम्मीने लगेच पाक बनवण्यासाठीही घेतला. मम्मी म्हणते की याला जास्त असं तळायचं नसतं, एकदम थोडं शिल्लक फ्राय, म्हणजे एकदम बुंदी पडली की त्याला पलटी अलटी करून लगेच काढायचं असतं. तर हे थर्ड राऊंडही झाला आमचा आणि पूर्ण करून घेतलं फ्राय. आणि त्यानंतर तेल असं कडकडीत करून घ्यायचं आणि लगेच त्याला हलवून असं बाजूला काढून घ्यायचं. मम्मी यामध्ये खूप एक्सपर्ट आहे माझी. माझ्या मम्मीसारखे लाडू कुणाचेच बनत नाहीत. मला तर बाहेरचे आवडतच नाहीत लाडू. आणि लाडू माझे फेवरेट आहेत, तेही हे असे बुंदीचे लाडू मला फार आवडतात. मग आम्ही असंच एक एक करून सर्व घाणे तळून घेतले आणि ह्या झाऱ्याने मी बनवत होते. मम्मीने घेतला आहे या मार्केटमधून. आणि मग असा कलर ॲड केला. ती क्लिप नाही आहे माझ्याकडची ऑरेंज कलरची जी टाकली ना, तेवाला नाही आहे फक्त, बाकी सेम प्रोसेस आहे. त्याच पिठामध्ये कलर टाकून ॲड केला आहे. आणि मी इथं दाखवत होते की ऑरेंज कलर खूप छान दिसतो आणि एक एक असा सेपरेट बुंदी होती, अजिबात चिकटली नव्हती वगैरे काहीच नाही, खूप छान. आणि कलर तर फार छान दिसत होता. मम्मी म्हणजे जास्त नको ॲड करायचं, एकदम नॉर्मली ॲड केला. आणि त्यानंतर लगेच पाक बनवण्यासाठी तर मोठं पातेल्यामध्ये पाणी ठेवलं, साखर आणि विलायची वगैरे सगळं टाकून घेतलं. आणि त्याला उकळी यायची होती, म्हणजे झालाच होता ऑलमोस्ट, फक्त 10 मिनिट्स राहिले होते. कारण ते 1 तारी पाक 2 तारी पाक असं असतं ना त्यात, तर एकदम जास्त साखरवाला पाक बनवायचा, नाही तर लाडू खराब होतात. तर तुम्हीही नक्कीच रेसिपी ट्राय करा, खूप छान रेसिपी आहे. आणि याचं प्रमाण आहे ना, पीठ आणि पाणी आणि ते डिटेलमध्ये मी नंतर शेअर करेल तुमच्यासोबत, की मग नेक्स्ट टाईम मम्मी कसं पीठ किती घेते, पाणी किती ॲड करते, काय काय ॲड करते त्या पिठामध्ये. ते पण खूप मोठी प्रोसेस आहे, ते काही मी शूट नाही केलं. तर फक्त जे काय अवेलेबल होतं शूटसाठी ते केलं. तर हे बघा, हे असं एकदम 2 तारी पाक एकदम साखर येते ना, तेव्हाच त्यामध्ये मम्मी ॲड करते, लगेच ॲड नाही करत. आणि या ठिकाणी मी विलायचीची पावडरही केली होती, ते पण त्या पाकामध्ये ॲड करायची. आणि त्यानंतर बुंदी टाकलेला पण व्हिडिओ नाही आहे माझ्याकडे. आणि मग त्यानंतर डायरेक्ट लाडूच बांधून झाल्यावर आले मी. मला थोडंसं काम होतं, तर मला काय बांधता येत नाहीत लाडू, मम्मीनीच बांधले आणि गरम गरम बांधावे लागतात. आणि मग त्यानंतर लगेच स्टीलचा हे घेतला एक डब्बा स्वच्छ असा, आणि त्यामध्ये सर्व लाडू